विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा निष्पाप बळी गेला। येथील डोंबिवली येथे राहणारे 3 मावस भाऊ हे देखील जम्मू काश्मीर येथे फिरण्यासाठी गेले होते आणि तेथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये या तिन्ही भावांचा निष्पाप बळी गेला आणि या घटनेनंतर संपूर्ण जगभरातूनच या दहशतवादी हल्ल्याचा जो आहे तो तीव्र शब्दात निषेध करण्यात येतोय आणि ठाणे जिल्ह्यातील हे 3 भाऊ संजय लेले, हेमंत जोशी, अतुल मोणे हे देखील पर्यटनासाठी जम्मू काश्मीर येथे गेले होते आणि दहशतवाद्यांच्या या हल्ल्यामध्ये या तिघांचाही निष्पाप बळी गेला। या घटनेनंतर सर्व स्तरातून टीका होत असताना डोंबिवलीमध्ये एक संतापाची लाट पाहायला मिळते। काल या तिन्ही भावांना डोंबिवलीकरांनी श्रद्धांजली वाहिली। डोंबिवलीच्या बागशाळा मैदानात या तिन्ही भावांचं पार्थिव आणलं गेलं। डोंबिवलीकर नागरिकांनी तेथे सर्वांच्या उपस्थितीमध्ये या तिन्ही भावांना आदरपूर्वक श्रद्धांजली वाहिली। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील यावेळी उपस्थित होते आणि या घटनेनंतर या तिन्ही भावांना श्रद्धांजली वाहिल्याच्या नंतर आज डोंबिवलीमध्ये आपण पाहू शकतो सर्व पक्षीय, सर्व स्थानिक नागरिक यांच्या माध्यमातून डोंबिवली बंदची हाक देण्यात आलेली आहे। नमस्कार, कल्याण डोंबिवली लाईव्ह मध्ये मी अमित सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो। रेल्वे स्टेशनच्या बाहेरची ही दृश्य आपण पाहू शकतो। कायमच गजबजलेला असलेला हा परिसर जो आहे तो आज एकदम शांत आणि सुखसुखाट या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतोय। लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी मात्र रिक्षा सेवा जी आहे ती काही प्रमाणात सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। परंतु डोंबिवलीमध्ये आपण पाहू शकतो या बंदला सर्व व्यापाऱ्यांनी, दुकानदारांनी साथ दिलेली आपल्याला पाहायला मिळते। रस्ते आपल्याला मोकळे पाहायला मिळतात आणि संपूर्ण हा डोंबिवली रेल्वे स्टेशनचा परिसर आपण पाहतोय। खरं तर या घटनेनंतर संपूर्ण शहरच हादरून गेलं होतं। अत्यावश्यक सेवा मात्र सुरू आहे। आपण पाहू शकतो मेडिकल या ठिकाणी सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। परंतु संपूर्ण हा डोंबिवली रेल्वे स्टेशनचा परिसर आपण जर पाहिला तर सगळीच दुकानं जी आहेत ती बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काल रात्री उशिरा जे तिन्ही भाऊ संजय लेले असतील, अतुल मोणे असतील, हेमंत जोशी असतील यांच्यावरती, त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार जे आहे ते करण्यात आले आणि आज हा कडकडीत बंद जो आहे तो डोंबिवली शहरामध्ये पाहण्यात आलेला आहे। डोंबिवलीकरांनी या बंदला जे आहे ती साथ दिलेली आहे। सर्व पक्षीयांकडून या बंदला जे आहे ते पाठिंबा देण्यात आलेला आहे आणि लोकांनी स्वतःहून पुढे येत जे आहे तो हा बंद केलेला आहे। या घटनेच्या निषेधार्थ आपण पाहू शकतो आज डोंबिवली शहर बंदची हाक जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि संपूर्ण हा बाजारपेठ परिसर आपण पाहू शकतो कायमच गजबजलेला असतो, कायमच इथे गर्दी पाहायला मिळत असते। परंतु आज संपूर्ण शहरामध्ये शांतता आणि फक्त शांतता जी आहे ती पाहायला मिळते। बागशाळा मैदानात काल या तिघांचंही पार्थिव जे आहे ते आणण्यात आलेलं। तिथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील, रवींद्र चव्हाण असतील, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये संजय लेले, हेमंत जोशी, अतुल मोणे या तिन्ही भावांना शेवटचा निरोप जो आहे तो देण्यात आला। मोठ्या प्रमाणात बागशाळा मैदानात जे आहे ते स्थानिकांची गर्दी पाहायला मिळाली। महत्त्वाचं म्हणजे ज्या मैदानात हे तिघे भाऊ कोणी एकेकाळी क्रिकेट खेळत होते त्याच मैदानात या तिन्ही भावांना जे आहे ते अखेरचा निरोप देण्यात आला। त्यांची अंत्ययात्रा तिथून निघाली आणि रात्री उशिरा जे आहे ते त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले। परंतु या घटनेच्या निषेधार्थ, या घटनेच्या विरोधात जे आहे ते डोंबिवलीकर नागरिक जे आहे ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे। संपूर्ण जगभरातून या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात येतोय, रोष व्यक्त करण्यात येतोय आणि या चकमकीत
महाराष्ट्राचे एकूण 5 निष्पाप पर्यटकांचा बळी गेला। त्यातील डोंबिवलीचे 3 मावस भाऊ हेमंत जोशी यांच्या मुलाची 10वीची परीक्षा नुकतीच झाली होती आणि सुट्ट्या लागल्या म्हणून त्यांनी आपल्या कुटुंबियांसोबत जम्मू काश्मीरला फिरायला जाण्याचा प्लॅन केला होता, ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे ते गेले। परंतु काळाचा घाला झाला आणि या दुर्दैवी घटनेत या 3 मावस भावांचा जीव गेलेला आहे आणि या घटनेनंतर आपण पाहू शकतो सर्व स्तरातून रोष व्यक्त करण्यात येतोय, दुःख व्यक्त करण्यात येतंय आणि हे तिघेही भाऊ याच परिसरामध्ये मागील अनेक वर्षांमध्ये पासून राहत असल्यामुळे संपूर्ण बागशाळा मैदान परिसर त्यांना परिचित होता। त्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ आज डोंबिवली शहर बंदची हाक जी आहे ती देण्यात आलेली आहे। सर्व पक्षांचा या बंदला पाठिंबा आहे आणि आपण पाहू शकतो डोंबिवली रेल्वे स्टेशन बाहेरची पश्चिम परिसरातली दृश्य आपण कल्याण डोंबिवली लाईव्ह आणि ठाणे लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहोत। कडकडीत बंद आज शहरामध्ये पुकारण्यात आलेला आहे। सगळी दुकानं आपल्याला बंद पाहायला मिळत आहेत आणि सर्वांचा जाहीर पाठिंबा जो आहे तो या बंदला मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय। परंतु येथील स्थानिकांची, डोंबिवलीकर नागरिकांची गैरसोय होऊ नये या अनुषंगाने थोड्याफार प्रमाणात जे आहे ते रिक्षा सेवा आपल्याला शहरात पाहायला मिळते। परंतु दुकानं जर आपण पाहिली, व्यापार जर आपण पाहिला तर पूर्णपणे ठप्प आहे, सगळं काही बंद आहे आणि या बंदला सर्व नागरिकांनी, स्थानिकांनी, व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण आपण जर हा परिसर पाहिला डोंबिवली शहराचा तर फक्त आणि फक्त भयान शांतता आपल्याला पाहायला मिळते। पहलगाम येथे फिरण्यासाठी डोंबिवलीचे 3 मावस भाऊ हेमंत जोशी, संजय लेले, अतुल मोने हे गेले होते आणि या दरम्यान पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात निष्पाप 26 जणांना आपला जीव गमवावा लागला। अनेक जण जखमी आहेत, त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल येथे आले होते, त्यांच्या माध्यमातून हेमंत जोशी, संजय लेले, अतुल मोने यांना श्रद्धांजली वाहिली गेली। आपण पाहू शकतो शहरामध्ये रिक्षा सेवा जी आहे ती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सेवा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। शहरात मात्र आपण बघू शकतो अगदी लहान मोठ्या गाड्यांपासून ते सर्व सुविधा ज्या आहेत आपण बघू शकतो बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। स्थानिकांनी या बंदला साथ दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। शहरात आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे, परंतु जी घटना घडलेली आहे डोंबिवलीच्या 3 मावस भावांना आपला जीव गमवावा लागलेला आहे आणि या घटनेच्या निषेधार्थ, या घटनेच्या विरोधात आपला रोष व्यक्त करण्यासाठी डोंबिवलीमध्ये आज बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि या बंदला सर्व स्थानिकांनी आपण पाहू शकतो पाठिंबा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अत्यंत धक्कादायक ही घटना जी आहे ती जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे घडली होती आणि या घटनेनंतर जगभरातून, देशभरातून याचा विरोध करण्यात येतोय। महाराष्ट्रातले 5 पर्यटक या चकमकीत, दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पावले, निष्पाप त्यांचा बळी गेला आणि डोंबिवलीचे 3 मावस भाऊ हे देखील मुलाची परीक्षा संपली म्हणून सुट्टी घालविण्यासाठी जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे फिरण्यासाठी गेले होते आणि तिथेच दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात निष्पाप डोंबिवलीकर नागरिक असलेले 3ही भाऊ संजय लेले, हेमंत जोशी, अतुल मोने यांना आपला जीव गमवावा लागलेला आहे आणि या घटनेनंतर आज डोंबिवली शहर बंदची हाक जी आहे ती सर्व पक्षीयांकडून देण्यात आलेली आहे।
आणि आपण बघू शकतो व्यापाऱ्यांनीही त्या बंदला साथ दिलेली आहे. आणि संपूर्ण हा जर आपण डोंबिवली रेल्वे स्टेशनचा परिसर पाहिला तर आज इथे आपल्याला शुकशुकाट पाहायला मिळतोय. काही प्रमाणात लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून रिक्षा सेवा जी आहे ती सुरू आहे. रिक्षांची संख्या कमी पाहायला मिळते, परंतु हा बंद जो आहे तो आज शहरामध्ये पुकारण्यात आलेला आहे. संपूर्ण बाजार गल्ली म्हणून प्रसिद्ध आहे आणि मोठ्या प्रमाणात कपड्यांची खरेदी विक्री करण्यासाठी त्या मार्केटला ओळखलं जातं. चित्तरंजन दास रोड म्हणून हा रोड प्रसिद्ध आहे आणि येथे आपण पाहू शकतो येथेही असणारी ही सगळी दुकानं जी आहेत ती बंद असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. संपूर्ण स्तरातून या दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात येतोय. 26 निष्पाप पर्यटकांना आपला जीव या दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये गमवावा लागलेला आहे आणि या घटनेच्या निषेधार्थ डोंबिवलीकर 3 मावस भाऊ या घटनेमध्ये मृत्युमुखी झाले आहेत आणि याच घटनेच्या निषेधार्थ आज जे आहे ते संपूर्ण डोंबिवली शहर बंदची हाक सर्वपक्षीय नेत्यांकडून देण्यात आलेली आहे आणि शहरात जागोजागी श्रद्धांजली वाहणारे बॅनर जे आहेत ते पाहायला मिळत आहेत. अत्यावश्यक सेवा सोडल्या तर सर्वच प्रकारची दुकानं जी आहेत ती बंद असल्याचं चित्र आपल्याला डोंबिवली शहरात पाहायला मिळते. खरं तर अत्यंत धक्कादायक आणि निंदनीय अशी ही घटना आणि या घटनेनंतर सर्व स्तरातून या घटनेचा विरोध होत असताना आज डोंबिवली बंदची हाक जी आहे ती देण्यात आलेली आहे. काल बागशाळा मैदानात या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेले 3ही मावस भाऊ संजय लेले, हेमंत जोशी, अतुल मोने यांच्यावरती अंत्यसंस्कार झाले. त्यांचं पार्थिव तिथे आणलं गेलं आणि सर्व डोंबिवलीकर नागरिक असतील, आसपासच्या परिसरातील स्थानिक असतील, मोठ्या प्रमाणात बागशाळा मैदान येथे दाखल झाले होते. सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यात आलं आणि रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आणि हे 3ही भाऊ मागील अनेक वर्षांपासून डोंबिवली शहरात वास्तव्यास असल्यामुळे त्यांचा परिचय इथे सगळ्यांशी होता, त्यांचा जनसंपर्क सगळ्यांशी होता आणि निष्पाप या 3ही भावांना आपला प्राण गमावावा लागला. आणि या घटनेच्या निषेधार्थ, या घटनेचा विरोध करण्यासाठी आज संपूर्ण डोंबिवली शहरामध्ये डोंबिवली बंदची हाक जी आहे ती देण्यात आलेली आहे. आणि नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात या बंदला साथ दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहू शकतो सगळीच दुकानं बंद आपल्याला पाहायला मिळत आहेत. नागरिकांनी या बंदला
पाठिंबा दिलेला आहे, व्यापाऱ्यांनी या बंदला पाठिंबा दिलेला आहे। जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आणि यामध्ये ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीचे 3 मावस भाऊ हे देखील होते। मुलाच्या सुट्टीमध्ये त्याची 10वीची परीक्षा नुकतीच झाली होती आणि सुट्टी कुटुंबासोबत घालवण्यासाठी संजय लेले असतील, हेमंत जोशी असतील, अतुल मोणे असतील, हे जम्मू काश्मीरला फिरण्यासाठी गेले होते आणि पहलगाम येथे गेल्याच्या नंतर दहशतवाद्यांच्या चकमकीत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जी आहे ती घडली आहे। नॉर्मल आहे। शहरामध्ये आपण पाहू शकतो सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस फौजफाटाही तैनात करण्यात आलेला आहे। त्यांच्या माध्यमातूनही नागरिकांना सूचना देण्यात येत आहेत आणि शहरात आपण बघू शकतो या बंदला जे आहे ते पाठिंबा मोठ्या प्रमाणात स्थानिकांनी, रहिवाशांनी, येथील लोकांनी दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय। संपूर्ण शहरातील चौकात अतुल मोणे असतील, हेमंत जोशी असतील, संजय लेले असतील यांना श्रद्धांजली वाहणारे बॅनर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आज आपण बघू शकतो पूर्णपणे या बंदला जे आहे ते पाठिंबा देण्यात आलेला आहे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।